Hello, my pineapples. I'm Janvi and आज मी माझ्या स्कूलमधल्या बेस्ट फ्रेंडला भेटणार आहे. ओके, तर आज आमच्या स्कूलमध्ये मी स्कूलमध्ये नाही. ओके, मी कॉलेज गोईंग करत आहे. बट स्कूलमध्ये आमच्या जिथे मी शिकले तिथे तिथे आज दिवाळी मेला आहे. अँड मी आणि माझी बेस्ट फ्रेंड आम्ही स्कूलमध्ये जाणार आहोत फॉर दिवाळी मेला. अँड त्याच्यानंतर मग आम्ही जाणार आहोत मूवी बघायला दशावतार. ऑफकोर्स खूप लेट आहे बिकॉज जेव्हा दशावतार थिएटरमध्ये रिलीज झालेली तेव्हा आमचे एक्झाम्स चालू होते. मला जायला नाही भेटलं. कॉलेज आमचं भंगार. एनिवे कोणाचं कॉलेज भंगार नाही, सगळेच नाव आठवतात. एनिवे सो दशावतार बघायला जाणार आहोत महाडला. So this is my first vlog. Okay, so I don't expect it to be that perfect जे बाकीचे YouTubers बनवतात or anyone. Anyway, अजून काय करतात? ठीक आहे. सो सांगून तर झालं मला आंघोळ करायचे आणि मला रेडी पण व्हायचं आहे कारण मी नेहमी लेट होते आणि ती मला खूप शिव्या घालते. मी तिला बोलते, तिचं मला कळतं भाई तुझं आवरलं. मला हां आवरलं. बस माझी आंघोळ काय झालेली त्याचं ठीक आहे. हां आवरलं, ये तू घरी ये. आणि ती घरी येते आणि माझी आंघोळ तसं झालेली. मला ती घाल शिव्या घालते. मला मी जाम शिव्या खाते तिच्या. तर मला आज तसं करायचं नाही आहे. आज मला लेट व्हायचं नाही. आज मी काहीही करून मी आज टाईमवरती पोचणार आहे स्कूलला. सो येस. आणि प्लीज व्लॉग जज नका करू. हा माझा फर्स्ट व्लॉग आहे आणि इतकी परफेक्ट नाही त्याच्यामध्ये. बट शुअर आय ट्राय टू गेट परफेक्ट. कोण परफेक्ट नसतं बट इम्प्रूव्ह करेल. लेट्स डाइव्ह इनटू द व्हिडिओ. या मे मी आलेच आंघोळ करून. ओके, सो आंघोळ करून माझी मगाशी झाली. मला केस धुवायचे होते. माझे केस ऑइली झालेत पण म्हणलं की उद्या पण माझ्या कॉलेजमध्ये फ्रेशर्स आहे तर मी तेव्हाच धुवेल. सो मी ॲक्च्युली घालणार होते ब्लॅकवरती बट माझा थोडा आउटफिट जो होता तो माल फंक्शन होत होता. तर मग मी स्विच केला ह्या येल्लो शॉर्ट कुर्तीवर. तर नंतर तुम्हाला दाखवलेच मी, नाहीतर ह्या क्लिपनं वॉटेवर आय शो यू. तर मग मला आता आवरून घ्यायचं आहे. 9:30 वाजलेत आणि तिथं दिवाळी मेला सुरू झालं. मी माझ्या फ्रेंडला कॉल करते पण ती कॉल उचलत नाही. जर त्या भिकारीनी कॅन्सल केलं आय एम गोइंग टू किल हर. पहिले मी घाबरत होते की भाई मला लेट होईल. मला ऑलरेडी लेट झालेलं आहे. बट आता ती मरेल. आता ती माझ्या हातून मरेल. सो मला आवरून घ्यायचं आहे. सो दिस इज माय फायनल लुक. ओके, आय होप की तुम्हाला आवडली असेल. नसेल आवडली तरी मला फरक नाही पडत. एनिवे आय लुक ब्युटिफुल. अँड देन आय फायनली रीच्ड स्कूल. आणि मी पहिले तर वरती गेले फूड सेक्शनच्या इथे. तिथे खूप गर्दी होती आणि 1 तासानंतर स्कूलमध्ये मी पोचल्याच्या 1 तासानंतर माझी मैत्रीण आली आणि नंतर मग मी खायला बसलेलो. दॅट्स इट. माझ्याकडे जास्त बोलायला नाही आहे. लिपस्टिक गेली. सो मला बोलते की मी लेट होते. आज स्वतः 1.5 तास लेट आली आहे. पूर्ण कॉलेज फिरलो. कुठली आहे हा नाही. सो मी फिरले, भूक लागली. मी एक सँडविच खाल्ला. हिजडी थांबलेले आहे. ही आली, हे जण सँडविच खाल्ला आणि आता भूक लागले. सो आम्ही ऑप्शन नव्हता दुसरं काहीच. मोमोज संपले, फ्राईज संपले, फ्रँकी संपली. हिला लेट झालं म्हणून. सो आम्ही आता सँडविच घेतला आहे. चीज ग्रिल्ड सँडविच आणि चायनीज ब्रेड ॲज युजल. दुसरं काय मी खात पण नाही. सो आता हेच झालं का म्हणतो. हे झालं की लगेच हे झालं की आम्ही जाणार आहोत मूवी. हे झालं की आम्ही मूवीला जाणार आहोत. सो मी काही क्लिप्स घेतल्यात माझ्या स्कूलमध्ये ते पेजवर टाकेल. सो तुम्हाला पण समजेल की MDET इंटरनॅशनल स्कूलमध्ये दिवाळी मेला कसा होतो. एवढं मोठं तर आमच्या टाईमला पण नव्हतं झाला पण ह्यावेळेस सेकंड फ्लोअरवरती पण आहे. सो आम्हाला फक्त फर्स्ट फ्लोअर अलॉट करायचे आणि ह्यावेळेस या लोकांना सेकंड फ्लोअर पण अलॉट केलं. वरच्या फ्लोअरमध्ये सगळे फूड स्टॉल्स आहेत आणि खाली सगळं त्यांनी क्रिएटिव्हिटी दाखवले. त्यांची काय ना काय वस्तू बनवलं आहे. सो ते डेकोरेशन पण नाही बनवलं. येलो हाऊसमध्ये होते आणि मी रेड हाऊसमध्ये होते. ऑलवेज रायव्हल्स. आणि कधी आमच्या क्लासमध्ये पण PT पिरियड असायचं आणि ग्रुप्समध्ये नेहमी माझ्या अपोजिट टीमला असते. ऑलवेज नेहमी अपोजिट एनिवे बेस्ट फ्रेंड्स. नो रायवलरी. चमकते का मी? कुठली कोणाची चमकी लावली? आणि हे बघ इथे. ओके बाय. आम्ही डायरेक्ट
मूवीच्या टाईमला भेटतो. आम्ही निघालोय जायला. केसांचा वाटोळा झाला बाईकवरती नाही जातो आम्हाला. हा आमचा फ्रेंड कुठे गेला फ्रेंड? हा आमचा फ्रेंड आम्हाला नाक्यावरती सोडते. सो स्वीट ऑफ हिम. भिकारी आधी निघत नव्हता आणि आता निघाले. हो ब्लॉग बनवते. आणि सो या आम्ही नाक्यावरती जाऊ. बस पकडून महाडला. सो आम्हाला बस भेटली आहे 1 वाजता. परफेक्ट 1 वाजता. इथे आता काय टाईम झाला आहे? 1:46. शो 3चा आहे आणि आम्ही अर्धा पाऊण तासात पोहोचू. 45 मिनिट्स. इथलं काही तर कम्फर्ट नाही. गाईज सो आम्ही महाडला पोचलो आहे अँड 2 वाजताच पोचलो ॲक्च्युली. दोन ना वाजलेलं आय गेस. 2:18 जस्ट पोचलो आणि मूवी सुरू व्हायला अजून 1 तास आहे. तर मग भूक लागली आम्हाला. सो वी आर लुकिंग फॉर अ हॉटेल. मला इथं काहीच माहीत नाही आहे. कुछ तो ढूंढ रहे गुगल मॅप मिल रहा है क्या देख रहे आपण. मला इथं काहीच माहीत नाही. इवन तो माझी मावशी इथं राहते पण मी अशी कधी फिरले नाही आहे इथे. हम समोर आहे की हॉटेल चांगलं. खराब हो जाएगा मैं माँ अम्मा बहन पे आ जाऊंगा मैं इनकी. कोण आहे बाई? तरी पण काही माहीत नाही. सो आम्ही अशीच फिरतोय आणि बघतोय कुठे हॉटेल मिळतोय का चांगला. रायगड ढाबा असेल. रायगड मेडिकल वे. ओके सो हॉटेल शोधल्यावरती भेटूयात. गाईज हॅलो. आम्हाला हॉटेल भेटलं. शिवांगी हॉटेल घरगुती आहे. आम्ही काही तिथे लोक बसले समोर त्यांना विचारले की तुम्ही जवळपास कुठे हॉटेल आहे का. त्यांनी आम्हाला हॉटेलचं दिलं का. सो आम्ही इथे घरगुती हॉटेल आहे. तर मग 2 वेज ऑर्डर. ते वेज फक्त पोटामध्ये उतरायला पाहिजे. आय डोंट नो. आय शो यू द हॉटेल. पूर्ण घरगुती आहे. अँड यू नो वॉट त्याच्यामुळे मला वेज थाली खावी लागते. सेशान पण नको वेज भाई आज मी काय म्हणून नॉनव्हेज खाता आले. काय ना तुम्हाला आवडतं बट मी पण नॉनव्हेज खायचे पण मी सोडलं. तुला खायचं तर का मला खाऊ द्यायचं खायचं. पण मी तुला अडवलंच नाही ना. तेच बोलते. तुला विचारलं तू व्हेज घेतेस की नॉनव्हेज. ती स्वतः बोली व्हेज घेते. तर मी तुला फोर्स नाही केलं. काय यार तू व्हेज खाणार मी नॉनव्हेज खाणार. पण तुझी इच्छा झाली. माझी इच्छा आहे. माझ्या घरचे माझ्यासमोर खातात नॉनव्हेज. एनिवे सो आम्ही आता जेवायला घेतो आणि जेवण झालं की आम्ही मला नाही माहिती इथं थिएटर कुठे. सो आम्ही परत गुगल मॅपला बघणार आहोत. मी माझ्या इथल्या कझिनला कॉल करत होते पण गुगल मॅपच्या वर असेल. एक्झॅक्टली मी माझ्या कझिनला कॉल करत होते पण मे बी ती आता म्हणजे क्लासेसमध्ये असेल. सो गुगल मॅप जिंदाबाद. आमचं जेवण झालं. फुल झालं आणि ह्या बाईने भाकरी घेतलेली. ठीक आहे पहिली भाकरी संपली पण नाही की दुसरी भाकरी ऑर्डर केली आणि पहिली संपली तर म्हणजे जानू मला भास झालं. जानूचं पोट म्हटलं खान तर तुझ्या घशात भरेल. तर मग संपवलं मी 2 भाकऱ्या आणि थोडासा भात ह्या बाईने खाल्ला. माझं मी एकदम मस्त जेवलं. 2 चपात्या थोडासा भात बस झालं. मी 1 भाजी तरी संपवली त्याची आणि जे मला नव्हतं पाहिजे मी ऑलरेडी बाहेर काढून ठेवलं. सो आता आमचं जेवण झालं आहे. आम्ही चालत चाललो होतं ॲक्च्युली बट आम्हाला थोडं लेट झालं. जेवणाला टाईम गेला आमचा. तर मग आम्ही आता रिक्षामध्ये आहोत. सो या आता आम्ही चाललो आहे थिएटरला. बाय बाय. और अभी तो रुको क्लाइमैक्स अभी बाकी है. आय स्वेअर माझं इतकं डोकं खराब झालं ना. आम्ही इथे पोचलो. आम्ही इथे पोचलो आणि इथली तिकीट काउंटरवरती गेलो. लाईक तुम्ही 2 जणीच आहात. थांब ना सांगू दे ना. तर ते बोलले की तुम्ही फक्त 2 जणीच आहात या शोला तर मग तुम्हाला रिफंड होईल अमाऊंट. आणि आम्ही ऑनलाईन मूवी कॅन्सल झाली आहे. आम्ही 1 तास ट्रॅव्हल करून नंतर झक मारून उन्हामध्ये एवढा चालून इथे आलो. यार आणि दुसरा पिक्चर बघायला जाऊन आलो होतो. सिरियसली दुसरा पिक्चर बघायला कांतारा बघितलाय मी. महाडमध्ये आपण आहोत कुठे. आम्हाला हे पण नाही की आम्ही कुठे आहोत आणि आम्ही कसे जाणार आहोत. भाई नवीन सिटीमध्ये गेल्यावर आपलं काय होणार आहे. पूर्ण बघा भाई पूर्ण बघा. काय यार काय
मी लिटरली खूप खुश होते की ये मूवी दशावतार फायनली. अँड पहिल्यांदा दोघी सोबत मूवी बघायला जाणार आहोत. सिरियसली असं पहिल्यांदा बाहेर आलो आहे मी घरी न सांगता. आम्ही बसमध्ये बसलो तेव्हा मी घरी सांगितलं की ह्या पिक्चरला चाललो आहे ये वो यार. शी काय माहिती कुठं चाललं आहे ते कुठंतरी. महाडमध्ये चाललं प्रॉपर. शिवून बघ स्कार्फ पण नाही. माझ्या तर महाडमधल्या फ्रेंडला एका कॉल केलेला. तिला विचारलं की महाडमध्ये काय काय आहे लाईक असं. तर ती जे पण काय सांगते ते मला पटतच नाही अजिबात. आपण बरोबर आलो रे. वा तुम्हाला विचारलं पण आम्ही एकदम बरोबर जागेवर आलो. सो आम्ही असं ठरवलं आहे की आता ह्या घाणेरड्या उन्हामध्ये जो ऊन आम्हाला तंदूर वाईब्स देतो आहे त्या उन्हात घाट टॅन होणार आहोत. त्या उन्हात आम्ही आता महाड एक्सप्लोअर करणार आहोत. ये कॉल आला का तुमचा? हे मी बघितलं कांतारा कोण आहे मग आधीचा माझ्या घरी. 22 वाला. सो मी केम टू कन्क्लुजन की इथे काहीच फिरायला नाही आहे आणि आता फिरायला पण घरी चालू आहे. इथं फिरायला पण खूप ऊन येतं. मी लाईक आयडिया होती की चल माझ्या घरी आणि झोपूयात. सो आम्ही आता बसची वाट बघतोय. आम्ही महाडच्या नाही जाणार. सो मी बसची वाट बघतोय आता. एक बस आहे बोरिवली बट तिच्यामध्ये जागा नाही आहेत आणि आमच्याकडे इच्छा नाही एवढं तडतडत कडकडीत उन्हामध्ये जायचं उभं राहू. सो आम्ही बसची वाट बघत बघू आता काय स्टेट येऊन. लहान पचका कसं काय होऊ शकतो. मग आमचं असं ठरलं की आम्ही रोहाला जाऊ. तिथे पण खायला जाणार. तिथे पण खायलाच जाऊ मग. आणि मग नंतर आम्ही पार्कला जाऊ. तिथे थोडा रील्स वगैरे बनवू व्हिडिओज वगैरे काढू आमचे फोटो वगैरे घेऊ आणि मग नंतर आम्ही घरी आजच्या बस 5 वाजायला आलेत तरी पण आम्ही अजून महाडमध्येच 4:30ची बस. महाडमध्ये होतं सोडा. आम्ही बस स्टँडला बसतोय. सिरियसली आमची 4:30ची बस 5ला येणार आहे आणि आम्हाला महाडला येऊन 3 तास झाले आणि आम्ही 3 तासामध्ये फक्त येऊन जेवलो आहे महाडमध्ये. महाडला मीन्स महाडचा बस स्टँड एक्सप्लोअर करायचं एक्सप्लोअर करायचं बोललो पण ऊन खूप होता मग इच्छा नाही झाली. सो आमच्या नंतर प्लॅन ठरला रोहाला जायचं प्लॅन ठरला पण तो पण आता कंटाळा आला आम्हाला तर आम्ही रोहाचा पण प्लॅन कॅन्सल केला आहे. आता कोलाडचा केला आहे बट ये घुमून फिरून आम्ही त्याच कॅफेला जाणार आहोत नेहमीचं. हां आणि तिथे जाऊन आम्ही खाणार होतो. बोलायला पण खाल्लंय आणि आता कोलाडला जाऊन पण खाणारच आहोत आणि घरी जाऊन पण शिव्या खाणारच आहोत. मी तर खूप घाण शिव्या खाणार आहे. अवतार खूप घाण झाला आहे. काय होते मी सकाळी काय झाले मी आता सिरियसली लाईक डस्ट पण खूप आहे बाहेर पाऊस नाही आहे तर. सो आम्हाला बस मिळाली रोहा नाही भेटली पण आम्हाला शिवशाही भेटली आहे बोरिवली आणि मी फर्स्ट टाईम माझ्या लाईफमध्ये 18 वर्षांमध्ये फर्स्ट टाईम मी आज शिवशाहीमध्ये मला ACचा त्रास होता. ठीक आहे ते घरी लवकर पोचेल. फर्स्ट टाईमच चालली आहे मी कधीच नाही बसली शिवशाहीमध्ये. मला ACचा त्रास होतो म्हणून मला शिवशाहीमध्ये त्याला भीती वाटायची बट आता घरी जाणं भाग आहे लवकर तर मग आम्ही लवकर जातो. ऑप्शन नाही आहे दुसरा कारण हा बस पण आली नव्हती. सो या शिवशाही बस आणि तिथे खिडकी पण नाही ना हे असं मला वारा लागतो जास्त कमी होते. एनिवे कॅफेमध्ये जाऊन भेटूयात. सो गाईज आम्ही लाईक कोलाडला पोचलो 6:30 वाजता आणि आम्ही त्या कॅफे म्हणजे ताईला कॉल पण केलेला. आमची ऑर्डर झालेली तिचा कॉल आलेला आणि आता आम्ही मस्त गरम गरम खाऊ. परत तिकडे जाऊन हिच्या मम्मीच्या शिव्या खाते. हिच्या मम्मीच्या शिव्या खाते कंटिन्यू घरी सांगितलंच नाही ते पण सांगितलं बाई मी बसमध्ये बसले तेव्हा सांगितलं की हां मी चालले पिक्चर वगैरे असं त्याचं. आता घरी काय सांगू पिक्चर कॅन्सल झाला असं आम्ही
आम्ही चाललो आता खायला. अवतार बाई, अवतार, वाईट अवतार. काय बोलली मम्मी? मम्मीने फोनच नाही उचलला, माझ्या भावाने उचललाय. तुझी खाट आहे घरी जाऊन, तुझी खाट आहे घरी जाऊन आज. शिव्या. तर आम्हाला जास्त भूक नव्हती लागली म्हणून आम्ही फक्त चॉकलेट बोबा, एक ग्रीन ॲपल मोहितो आणि पनीर चिली पिझ्झा ऑर्डर केला फक्त. अँड दॅट वॉज टू मच लाईक फॉर मी. भाई मी तर झोपणार आहे. आजचा दिवस खूप हेक्टिक, काही न करता पण आजचा दिवस खूप हेक्टिक होता. खूप हेक्टिक होता, काही न करता पण आजचा दिवस खूप हेक्टिक होता. एनिवे बाय, घरी जाऊन भेटूयात. बाय बोल. मध्ये जाईल. इकडे तोंड दाखव, इकडे ये, इथं उभी राहा, इकडे ये, इथं उभी राहा. ह्या बाईला आत्ता खाऊन पण पाणीपुरी खायची इच्छा झाली. माझं पोट भरलं, मला जबरदस्ती खायला झालं. मी नाही खायला. खा पाणीपुरी, मी तुला बघते. तू खा, मी बघते तुला पाणीपुरी खाताना. सारी बघसू ही मुलगी भुकट इथं पाणीपुरी खायला उभी आहे आता. तोंड नको बाळाला, पाहू नको तोंड. तू कशी खाते बघा पाणीपुरी. खाता दे लवकर. हे बघा बाळा, खा बाळा, खा 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 लवकर. सो हॅलो गाईज, मी मगाशीच घरी आले. आंघोळ वगैरे केली नाही, आंघोळ वगैरे केली आणि केस धुतलेत आणि खूप खूप बरं वाटतं आहे आंघोळ केल्यानंतर. इतकं ऊन होतं दुपारी आणि डस्ट त्यात भरपूर डस्ट होती. तर खूप घाण वाटायला लागले. मला आंघोळ करायचे. तेव्हा समृद्धी घरी गेली. आम्ही जेव्हा येत होतो लाईक बस स्टँडवरती परत बससाठी वाट बघायला, इतक्यात आम्हाला आमची परत स्कूलवर एक फ्रेंड भेटली जी 5th स्टँडर्डला स्कूल सोडून गेलेली, बट वी आर स्टील फ्रेंड्स. ओके. तर मग ती भेटली अँड फॉर्च्युनेटली ती पण समवेत तिथेच राहते जिथे समृद्धी राहते. तर मग तिचे बाबा आलेले तिला घ्यायला. तर मग समृद्धी आणि मी तिच्या कारमध्ये बसलो. तिने मला इथे ड्रॉप केले माझ्या घराच्या इथं आणि समृद्धी तिच्यासोबत गेली. समृद्धी तर खूप जास्त शिव्या खाणार आहे. मी माझ्या आईला ऑलरेडी आयडिया देऊन ठेवली की हां, आम्ही दिवाळी महिन्यानंतर असं मूवीला वगैरे जाणार आहोत, तर मग 100 कॉल न करू हे ते. आणि बाबांना नव्हतं सांगितलं मी. बाबांना मी जेव्हा बसले बसमध्ये, कारण सगळ्यांना माहिती आहे बाबाला स्ट्रिक्ट असतात आणि प्रश्न विचारतात CID सगळे. आणि मग परत माझं डोकं खराब होतं की भाई मी असे कोणच्या कुठं बाहेर निघालं असलं ना आणि मला 100 प्रश्न कोणी विचारले ना की माझं डोकं तर भाई मला जायचंच नाही आता. विचारा काय जाते नाही जात मी कुठं विचार असं होतं. मी बोलत नाही असं, बट असं होतं मला. मी चिडचिड होते माझी. तर मग मी सांगितलंच नाही. मी डायरेक्ट बसमध्ये बसले, बोलले की हां दिवाळी मेळ्याला गेलेलो. आमचा अचानक प्लॅन ठरला की थिएटरला जायचं वगैरे वगैरे वगैरे. आणि थिएटरला कसं जायचं भेटलं नाही. खूप घाण लिटरली इतकं घाण पचका झाला ना. एनिवे मी आता हा सिरम लावते. मला खूप जास्त झोप आलेली आहे आणि मी झोपू नाही शकत कारण दिवाळीजवळ येते आणि मला मम्मीला किचनमध्ये हेल्प करायची. जर मी झोपले तर माझी मम्मी साठासाठ माझ्या मारणार नाही, बट शिवाय तर नक्की घाल. सो त्यापेक्षा मी मम्मीला किचनमध्ये पटकन हेल्प करते, काम उरकते आणि झोपते. आणि उद्या माझं फ्रेशर्स आहे. मला माझा ड्रेस पण सिलेक्ट करायचं. माझ्या ड्रेस नाही आहे. सो ट्रॅडिशनल थीम उद्याची. मला ट्रॅडिशनल ड्रेस बघायचा आहे आणि मग या इच्छा तर नाही आहे फ्रेशर्सला जायची, बट जावं लागेल. एनिवे दॅट्स इट फॉर द डे अँड दिस इज हाऊ माय डे इज एंडिंग. This is not how my day is ending, but this is how this vlog is ending. And thank you so much. Thank you so much for watching. I love you all. And please do engage, like, comment, share, subscribe. Asas boltat the YouTubers. I don't know. But me silent here. So like, comment, share and subscribe. And don't forget to press the bell icon to get the notification that every time I post my videos on YouTube. And also follow me on Instagram. If you are not following me, मी इथे कुठेतरी माझी इंस्टाग्रामची ID मेन्शन करेल. सो या, थँक्यू सो मच माय पायनॅपल्स फॉर वॉचिंग. लव यू ऑल. बाय बाय.